नमस्कार श्रोते हो. संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या 9व्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत, तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जानेवारी 2018 मध्ये 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023 मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं. राज्यातले 4 जिल्हे आकांक्षित घोषित झाले असून त्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातले 3 तालुके आकांक्षित ब्लॉक म्हणून जाहीर झाले असून त्यातल्या अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यामधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 26 ऑगस्ट 1982 रोजी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून वेगळ्या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. नक्षल प्रभावित आणि आदिवासी बहुल असलेला हा जिल्हा दुर्गम आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या विकासाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने 2018 मध्ये या जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश केला. सरकारनं आता संपूर्णता अभियानात भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या 3 आकांक्षित तालुक्यांचाही समावेश केल्याने कृषी, आरोग्य आणि शिक्षण अशा प्रमुख 3 क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी संपूर्णता अभियानाच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. नीती आयोग यांनी आकांक्षित जिल्हा या कार्यक्रमचे धर्तीवर सप्टेंबर 2023 मध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम पण आणला आहेत आणि या कार्यक्रमच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यांचा समावेश आहे. 40 वेगवेगळे आरोग्य, शिक्षण, आजीविका यांच्याशी निगडीत काही निकष आहे, इंडिकेटर्स आहे, ज्यांच्या बेसिसवर ह्यांची रँकिंग होते आणि याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम स्थानिक प्रशासनद्वारा इंडिकेटर्स मध्ये सुधारण्यासाठी राबवले जातात. याचाच भाग म्हणून 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये संकल्प सप्ताह अशा प्रकारचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि या कार्यक्रम मध्ये आरोग्य, शिक्षण आणि जीविका यांच्याशी निगडीत 6 महत्त्वपूर्ण इंडिकेटर्स आहेत, ज्यांच्यावर सॅच्युरेशन मोड म्हणजे 100% त्या इंडिकेटरवर काम करण्याच्या हिशोबाने मोहीम राबविण्यात येत आहे. संकल्प सप्ताहाच्या अंतर्गत जे 6 महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत त्यामध्ये पहिले 3 माहामध्ये ANC मातेच्या रजिस्ट्रेशन, तालुक्यामध्ये सर्व लोकसंख्येची हायपरटेन्शनची स्क्रीनिंग, सर्व लोकसंख्येची डायबिटीज स्क्रीनिंग, त्याचबरोबर सर्व बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड देणे, सर्व ICDS अंतर्गत पात्र लाभार्थींना SNP म्हणजे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रामच्या बेनिफिट देणे, अशा प्रकारे वेगळे 6 उपक्रम आहेत ज्यांच्यावर सॅच्युरेशन मोडमध्ये काम करायचे आहे आणि 3ही तालुक्या भामरागड, सिरोंचा आणि अहेरीमध्ये यांच्यावर काम होत आहे. महत्वाचा असा की जुलै महिन्यात पूर परिस्थिती काही प्रमाणात असून पण या सर्व इंडिकेटरवर काम करण्यात आलेलं आहे आणि जनजागृती पण करण्यात आलेली आहे. भामरागड तालुक्यांनी याच्याच कार्यक्रमचा भाग म्हणून मिशन पुन्हा आखी पण चालू केलेला आहे, ज्यामध्ये महिलांना प्रामुख्याने त्यांचे जन्म दाखले आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र भेटण्यात मदत होत आहे. त्याचबरोबर भामरागड तालुक्यांनी जे 2 इंडिकेटर आहेत महत्त्वाचे, हायपरटेन्शन स्क्रीनिंग तसेच डायबिटीज स्क्रीनिंग, याच्यामध्ये सॅच्युरेशन मोड ऑलरेडी अचीव्ह केलेला आहे. म्हणजेच की या 2 तालुक्यामध्ये 100% पॉप्युलेशनची जुलै महिन्याच्या शेवटी डायबिटीज तसे हायपरटेन्शनसाठी स्क्रीनिंग पण करण्यात आलेली आहे. पुढील 2 महिने पण हा कार्यक्रम चालू असणार आहेत. अहेरी आणि सिरोंचा तालुक्यांना छत्तीसगड आणि तेलंगण या 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत. मराठी भाषेबरोबरच गोंडी, माडिया आणि तेलुगू भाषिक नागरिकांचं या तालुक्यात वास्तव्य आहे. भात पिकाबरोबरच ज्वारी, मिरची आणि कापसाचं उत्पादनही तिथं घेतलं जातं. आरोग्यविषयक सुविधांचा विचार केला तर ग्रामीण भागातल्या बव्हंशी नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावं लागतं. अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वर्टे यांनी सांगितलं.
अहेरी तालुका अतिशय संवेदनशील व दुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात दिनांक 6 जुलै रोजी संपूर्णतः अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाला आमच्या तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानामध्ये एकूण 6 इंडिकेटरवर लक्ष केंद्रित करून 6 इंडिकेटर सॅच्युरेशन स्टेजला आणायचे आहेत. आम्ही संपूर्ण टीम या इंडिकेटरवर लक्ष केंद्रित करून 100% हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करणार आहोत याची आम्हाला खात्री आहे. संपूर्णता अभियानानिमित्त प्रशासनानं ठिकठिकाणी मेळावे घेऊन महिला आणि पुरुषांमध्ये जनजागृती केली. मातृवंदना योजना, पोषण आहार अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानं गर्भवती महिलांचं आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय गरोदर आणि स्तन्यदा मातांना पोषण आहार मिळत असल्यानं त्यांच्या आरोग्यातही सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे गडचिरोली जिल्ह्यातले प्रतिनिधी जयंत निमगडे. देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होऊन 6 वर्ष झाली आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं विविध योजना राबवून त्या शेवटच्या घटकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील याकडे कटाक्षानं लक्ष दिलं. आता शासनानं जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करून त्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या 3 तालुक्यांचा समावेश केला आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून अहेरी आणि सिरोंचा या दोन्ही तालुक्यातील यंत्रणा कामाला लागली. कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण अशा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्याचाच परिपाक म्हणून अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील निर्देशांकात बरीच सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाची घोडदौड बघता नजीकच्या काळात शासनाचं उद्दिष्ट 100% पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे. संपूर्णता अभियानामध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीतल्या मातीचं परीक्षण कसं आवश्यक आहे हे शेतकऱ्यांना पटवून दिलं. जुलै महिन्यात अहेरी तालुक्यात 125 तर सिरोंचा तालुक्यात 40 शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात आली. आरोग्य विभागातर्फे अहेरी तालुक्यात 9,168 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं निदान झालं. आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपचारानंतर 3,372 रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आला आहे. सिरोंचा तालुक्यात उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालेल्या 6,330 रुग्णांपैकी 1,222 रुग्णांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात आला आहे. मधुमेहाच्या बाबतीतही आरोग्य विभागाचे प्रयत्न समाधानकारक असल्याचं दिसतं. सिरोंचा तालुक्यात 2,036 रुग्णांमध्ये मधुमेहाचं निदान झालं. त्यापैकी 1,596 रुग्णांचा आजार नियंत्रणात आहे. गरोदर मातांची प्रसूती आरोग्य संस्थेतच व्हावी यासाठी आरोग्य विभागानं केलेले प्रयत्न फलदायी ठरत आहेत. अहेरी तालुक्यात 604 तर सिरोंचा तालुक्यात 347 गरोदर मातांनी 12व्या आठवड्यापर्यंत आरोग्य संस्थांमध्ये नोंदणी केली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून गरोदर आणि स्तन्यदा मातांना सकस आहाराचा पुरवठा केला जातो. माता आणि बाळांच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. एकूणच संपूर्णता अभियानादरम्यान प्रशासनानं उचललेल्या पावलांमधून अहेरी आणि सिरोंचा या दोन्ही तालुक्यांचे निर्देशांक उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे. तर श्रोतेहो, हा होता गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातल्याच भामरागड तालुक्यातल्या कामाचा आढावा. याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा 9वा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर. निर्मिती समन्वय जयंत निमगडे. निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य भारती गांधी. लेखन, संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख.